पद्मिनी मम्मा, ओ ट्रस्ट मी. तुम्हाला कसं समजावू मी? अगं समजावायचं काय आहे त्यात? तारिणी केदारच्या नावाचं मंगळसूत्र घालते, कुंकू लावते, आपल्या सगळ्यांशी या घरात जुळवून घेते. एवढंच कशाला, ते एकत्र एका रूम मध्ये राहतात, एका बेडवर झोपतात. आता मागी गणपतीला दोघांनी हाताला हात लावून पूजा सुद्धा केली होती. तर देवासमोर कोणी खोटं बोलेल का? जुवी तू तरी ऐक ना. ते हे सगळं करतात बरोबर, ते सगळं करतात, पण तरीही त्यांचं लग्न झालेलंच नाहीये. ए बाळा, मला खरं सांग, मला या घरातून बाहेर काढायची फिल्डिंग लावतेस ना तू? मग जर कौशिकीताईला हे असं कळलं, त्यांच्याबद्दल आपण असं बोलतोय, तर आपल्याला खरंच घरातून बाहेर काढतील. तुला जायचं घराबाहेर? नाही. मग शांत बस ना, तर एक शब्द काढू नकोस तोंडातून. अगं असे खोटे आरोप करून जर का आपण त्यांना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर आपणच तोंडावर पडू. पण पद्मिनी मम्मा, कौशिकीताईंना सांगितलं तर त्या स्वतःच काढतील ना त्यांना ह्या घराच्या बाहेर. ए इकडे, काय पुरावा आहे तुझ्याकडे? आई, काही प्रूफ आहे तुझ्याकडे? प्रूफ सापडेल त्यांच्या रूम मध्ये. चल 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 एक तर आपण चेतना काकूंना सांगितलंय की आपण मंदिरात चाललोय. घरी गेल्यानंतर प्रश्नांचा भडीमार सुरू होणार आहे. हा, आपण शोधूया सगळे मिळून. तुला असं मोकळं सोडून काही उपयोग नाही. तुला बंद करून ठेवलं पाहिजे एका खोलीत, कारण हिच्या असल्या फालतू आयडियामुळे ना मला कानाखाली खावी लागते. पण तो प्लॅन तर तुझाच होता ना. नाही गप्पा बसणार. आता जर कळलं ना हा असला प्लॅन, तर मला पट्ट्याने फोडतील. जुवी, त्यासाठी दया पप्पा आता आराम करतायत आणि कौशिकीताई पण घरात नाहीयेत आणि तारिणी केदारही नाहीयेत ना. हे बघ, आपल्याला फुल स्कोप आहे. आपण जाऊया त्यांच्या रूम मध्ये, प्रूफ गोळा करूया. काही ना काही नक्की सापडेल. जसं मी म्हणते तसं झालं तर आपलाच फायदा आहे ना. आपल्या कोणालाच नको आहेत ना ते ह्या घरामध्ये, ते निघून जातील. तुला ऐकायचं नाही ना माझं? माझं एकदा ऐक ना प्लीज. बॉस, मला नाही वाटायचं की तुझ्या आत्यापेक्षा डेंजर ना या जगात दुसरं कोणीच नाहीये. घरातल्यांनी ती जागा बरोबर भरून काढली. स्वतःवरनं स्वर्ग गाठतात ही लोक. युवी, हे बघ, ती जर एवढं कॉन्फिडेंटली बोलतेय तर तिच्याकडे सॉलिड इन्फॉर्मेशन असणार ना. एकदा ती म्हणते तसं करून तर बघूया ना. पण जे करायचं ते लवकर करा. ते जवळच्याच देवळात गेलेत, येतील एवढ्यात. हा ठीक आहे, जाऊया. पण सगळ्यांनी नको जाऊया. कोणीतरी एकाने बाहेर थांबायला हवं. मी थांबते, चालेल? बाहेर फक्त थांबायचं नाही काकू, ते आल्यानंतर अलर्ट पण करायचंय. तुला जमणार आहे का ते? त्यापेक्षा मी तुम्हाला हाका मारते. हात कशाला मारतेस? त्यांना घेऊन ये ना, रूम मध्ये आतमध्ये घेऊन ये आणि सांग आपला प्लॅन काय होता. आम्ही कुठे कुठे त्यांची रूम सर्च केली. बरं ठीक आहे, नाही मारत हाका. गोंद्या आला रे, गोंद्या आला रे असं म्हणू. अगं वाटलंच मला, वाटलंच तू असलीच काहीतरी फालतू आयडिया काढशील. अगं तुम्ही सगळ्या बायका मिळून माझी वाट लावणार आहात का आज? आणि तू काय क्रांतिकारी आहेस? क्रांती तर आता करावीच लागेल. तारिणी आणि केदार या घुसखोऱ्यांपासून खांडेकरांचं घर मुक्त करावंच लागेल. हा, चांगलं बोललीस, ते म्हणजे सेन्सिबल बोललीस. हो ना? आय नो, मी स्मार्टच आहे. मी आहे ना बस नेहमी बस बस, ए गप गप गप. चेतना काकू, काहीतरी वेगळं ओरडा ना. काय करू? चमन में बाहर आई, हे असं म्हणू. चमन में बाहर आई, चालेल? तुम्ही जे काय कराल ते नीट करा. मी आमच्या रूम मध्ये जाऊन बसते. यांना जर जाग आली तर मी त्यांना तिथेच थांबवते. ओके? गुड. आता चल ना लवकर, का ते आल्यावर त्यांच्या सोबत जायचं आहे, त्यांचीच रूम बघायला. नाही नाही, चल चल तू पण. चल चल ईशा, चल कमॉन जा लवकर. चल चल. चमन में बाहर आई, चमन में बाहर आई, उधर से केदार तारिणी आई, इधर से चमन में बाहर आई. लवकर लवकर. आता आता सांग बघू काय करशील. सांग सांग, काय करशील, काय करशील? आता हा? अरे जा ना, शोधायला आलोय तर शोध ना आता. मारतो कशाला, बघते ना मी.
त्याचं काय? हा त्यांच्या लग्नाचा फोटो आहे. याने काय सिद्ध होणार? त्यांचं लग्न झालंय. तुला काय सिद्ध करायचं? त्यांचं लग्न नाही झालंय. बघ जरा कर विचार, आहे काय उपयोग? नाही. मग ठेव ना. कामाचं काय? बोल बोल बोल, काय झालं काय? ह्या दोघांचं मॅरेज सर्टिफिकेट गॅरंटी आहे. हे नकली आहे. बघ बघ. अगं तू काय अक्कल विकून आलीस का गं? हा स्टॅम्प बघ, रजिस्टरची साईन बघ, हे नकली कसं असेल? युवी बघू. काहीतरी उगाच आपलं. हे अजिबात AI जनरेटेड वाटत नाही. माझं मॅरेज सर्टिफिकेट पण असंच आहे सेम. हा पेपर खरा आहे युवी. तेच सांगतोय, ते कौशिकी त्याला व्यवस्थित ओळखतात. तिला जरा जरी संशय आला ना तरी ती वाट लावेल त्यांची. त्यांना माहिती आहे ते असं AI जनरेटेड किंवा खोटं काहीतरी नाही तयार करणार. खरंच आहे ते. काहीच त्या बॉक्समध्ये काहीतरी सापडू शकतं. तो ट्रंक आहे. कुठे म्हणजे? आलीस? हो. तू पण? तुम्ही कुठून आलात? बाहेरून. हा, बहार. बहार आई. बहार कुठून येते? फुलांवर येते. झाडांवर? नाही, नाहीतर गार्डन मध्ये येते. ते आता चमन में. चमन में बहार आई. बहार आई चमन में. बहार चमन में आई. युवी 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 ते लोक आलेत. चल चल पटकन आवर. आपल्याला काही नाही सापडलंय अजून. आणि चेतना काकू आहेत ना, त्या करतील मॅनेज सगळं. हा. अगं मम्माचं ऑलरेडी ततपप्प सुरू झालं असेल तिथे. युवी तिला हँडल करायला नाही जमणार. तू चल लवकर, ते आत येतील. नको, थांब ना, अजून ट्राय करूया ना आपण. थांब. युवी उघडते. शोध शोध शोध. मला माहितीये सापडणार, काहीतरी सापडणार. शोध ना. अगं हो, शोधू दे. थांब जरा 1 मिनिट. चमन बहार आई. बरोबर, येऊ देत. आम्ही आलोच. हा. अरे तुम्ही कुठे निघालात? इकडे या. इकडे काय आहे? भूक लागली असेल ना? भूक लागली असेल ना तुम्हाला? देवदर्शनाला जाऊन आलात, भूक लागली असेल, जेवायला बसा ना लगेच. चमन में बहार आई, पण ते नाही आई. ते नाही आई. कोण नाही आई? काय होतंय तुम्हाला काकू? तुम्ही बरे आहात ना? काही त्रास होतोय का? मला कुठे काय झालंय?